धुळ्यामध्ये आयुक्तांच्या घरासमोर ठाकरे गटाचं आंदोलन। धुळे महानगरपालिकेचा थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या घरापुढे ढोल वाजवत वसुली सुरू। या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त। मराठी भाषा दिनी कवी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा। आज कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचं आयोजन। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधील बोरी इथे शंकरपटाचा रंगला थरार। 100 बैलजोड्यांचा यामध्ये सहभाग। शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी। अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदारांचं थकीत बिलासाठी धरणं आंदोलन। 1500 कोटी रुपयांची थकीत बिलं, ही रक्कम तात्काळ मिळण्याची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी। चाळीसगावमध्ये रंगली बैलगाडा शर्यत। मोठ्या संख्येनं बैलगाडा प्रेमींचा शर्यतीमध्ये सहभाग। विजेत्यांना लाखोंचं बक्षीस। वर्ध्यातील हिंगणघाट इथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करणार। वणा नदी संवर्धन समितीला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आश्वासन। यासह सांडपाणी शुद्धीकरणासाठी समितीची मागणी। यवतमाळमधील मारेगाव इथे देशी दारू दुकान बंदीसाठी महिलांचं साखळी उपोषण। त्वरित दारू दुकानं बंद करण्याची मागणी। धार्मिक स्थळाजवळ दारूचं दुकान असल्यामुळे महिला आक्रमक। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल लाल सुक्या मिरचीची आवक। मिरचीला 9 ते 10 हजार रुपयांचा भाव, मात्र किमान 18 ते 20 हजार रुपये भाव हवा, शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पोलीस कक्षामध्ये पोलीस कर्मचारी नाहीत। TV9 मराठीचा रियालिटी चेक। बस स्थानकामध्ये मोठी गर्दी असताना पोलीसच नाहीत, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। महाराष्ट्रामध्ये नावी ॲपचा नवा घोटाळा। धाराशिव जिल्ह्यामधील ढोकी गाव घोटाळ्याचा सेंटर पॉइंट। मोबाईल रिचार्ज ऑफरचा आमिष दाखवत अनेकांची फसवणूक। बेशिस्त वाहन चालकांवर देगलूर पोलिसांकडून कारवाई, तर नियमांचं पालन करा, पोलिसांकडून नागरिकांना सूचना।